आहे दोन साईडला, ह्या साईडला माझे बिलकुल केस गायब झाल्यासारखे झालेले होते आणि इकडच्या ह्याच्यामध्ये पण इकडच्या साईडला म्हणजे दोन्ही साईडनी केस पुष्कळ कमी झालेले होते. तर याला बरेच प्रॉब्लेम होते, काय ते पुढे कळेल. तर हे मिस्टरांचं आहे, म्हणजे दोन्ही कंडिशन सारख्याच झाले होते, इकडे पण हे आणि इकडे दोघांनाही प्रॉब्लेम. तर याच्यासाठी आम्ही काय घेतलं तर गॅनोचे शॅम्पू 1 चमचा, त्यानंतर गॅनो ऑइल 1 चमचा, त्याला पूर्णपणे शेक करायचं गॅनो ऑइल, त्यानंतर मिली ऑइल टाकलं ते पण 1 चमचा, नंतर आपलं गॅनोची जी पेस्ट आहे तर ती 1 ते 1.5 इंच गॅनोची पेस्ट घेतलेली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 1 टीस्पून आपण पाणी टाकायचं किंवा थोडं वाटलं ते जर जास्त घट्ट वाटलं अर्धा चमचा वगैरे पाणी ऍड करायचं आणि ते पूर्णपणे छोट्याशा अशा मिळतात ना नोझल असलेल्या बॉटल त्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे ते शेक करायचं आणि नंतर फक्त आपल्या स्कॅल्पला लावायचं, पूर्ण केस ओपन करून द्यायचे, स्कॅल्पला लावायचं, सर्क्युलर मसाज क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज करायचं, तासभर सोडायचं. मग आता हे कुठून आली, ही परत कुठून आली असेल तर ऑनलाईन आता कसं सपोर्ट आपल्याला म्हणतात ना, जेव्हा आपल्याकडे नसतं तेव्हा आपण शोधतो. पुण्यापर्यंत मी येऊ शकत नव्हती कारण पुष्कळ अडचणी होत्या, मुलगी लहान येते. मग चार्जामध्ये जे पूर्ण टक्कल झालेल्या लोकांच्या डोक्यावर केस आणले तर आपण इंडियात का नाही आणू शकत, नागपूरमध्ये बसून आपण फॉर्म्युला. त्याच्यामुळे हे पूर्णपणे मी हे केले. आता रिसेंटमध्ये त्यांचे फोटो ऍड नाही केलेले. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा माझा रिझल्ट आहे पॉलिसिस्टिक ओव्हरीचा. मला एवढा प्रॉब्लेम होता की जी मी हिच्या एजची होती ना तेव्हापासून माझे जे रेग्युलर पिरियड सायकल असते ना ती पूर्णपणे डिस्टर्ब होती. 1 महिना येणार, 2 महिने येणार, मध्ये गायब, कधी रेग्युलर होईल कधी सुटेल असं होतं. पण त्यानंतर काय झालं, मला अक्षरशः डॉक्टरांनी विचारलं की तुम्हाला ही मुलगी नॅचरली झाली की तुम्ही कुठली ट्रीटमेंट केली, म्हणजे मुलगी नाही का, कारण शक्यतो पीसीओडी पीसीओएस किंवा हा जो प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेममुळे काय होतं प्रेग्नन्सी आपण कन्सिव्ह नाही करू शकत. हा माझा प्रॉब्लेम होता. पण मला मुलगी नॅचरली झालेली, तिच्यामध्ये काही हे नाही. पण ती झाल्यानंतर मला एक वेळा प्रेग्नन्सी राहिलेली पण ती डॉक्टरांच्या लक्षात आली नाही कारण प्रॉब्लेम सेम होता. पॉलिसिस्टिक ओव्हरीमुळे पिरियड रेग्युलर येत नव्हते आणि मला आपलं असतं ना लेडीजचं काहीतरी प्रोग्राम आहे मग मध्येच अडचण नको म्हणून मी डॉक्टरांकडे गेलेली. तर त्यांनी काय केलं, मला आपले पिरियड्स येण्यासाठी वगैरे औषधं दिले. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये तरी मला मी गावाला गेली, गावाहून प्रोग्राम अटेंड करून आली, मी पुन्हा डॉक्टरांकडे गेली. मग त्या म्हटल्या की पुन्हा सेम ट्रीटमेंट येण्याकरता मग त्याच्यामध्ये 2-3 वेळा हे केल्यानंतर नंतर मला डॉक्टर बोलल्या होत्या की आता तुमची टेस्ट तर पॉझिटिव्ह आली. बरोबर, मला सांगा अशा वेळेस मी ते बेबी कन्सिव्ह करणार का ज्याच्या 2-3 वेळा माझ्या येण्यासाठी गोळ्या घेण्यात आल्या होत्या. तर मी म्हटलं की नको, हा चान्स मी घेणार नाही. तर त्यावेळेस मी नाही, पण तेव्हा ज्या मला डॉक्टरांनी MT पिल म्हणून पिल्स सजेस्ट केल्या होत्या त्या घेतल्यानंतर माझी कंडिशन अशी झाली होती का पूर्णपणे मला वर्षभर कुठल्याही प्रकारचे पिरियड्स आले नाही, जी महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. की हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला होता. आणि तिथून पुढची माझी जर्नी काय होती, 4 महिने आले, 6 महिने आले तर आले, नाही आले. मग डॉक्टरांनी मला सरळ कॉन्ट्रासेप्टिक द्यायला सुरुवात केली. डॉक्टरांना रिक्वेस्ट पण केली की मला त्याची गरज नाही आहे म्हटलं, कारण कॉन्ट्रासेप्टिकसाठी त्याची गरज याच्यासाठी नाही म्हटलं कारण आम्ही दोन्ही खूप लॉंग डिस्टन्सवर राहतो, त्याची मला आवश्यकता नाही मॅडम, पण तुम्हाला रेग्युलर येण्याकरता ह्या घ्यावाच लागतील. तर मी त्या जवळपास 3 ते 4 वर्ष घेतल्या. पण माझं लक चांगलं की नाशिकचे जे पेशवाने आय थिंक ना त्या स्टॉक पॉईंटला एकदा मी गेलेली तर त्यावेळेस मला एक बुक मिळालं होतं. तर ते बुक जेव्हा मी काढलं आणि त्याच्यात बघितलं की तुम्हाला हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचे काय ड्रॉबॅक होतात, ती ट्रीटमेंट जर तुम्ही चालू असली, कारण एक प्रकारे ती तीच थेरपी होती ना, तर त्याचे मी जे प्रॉब्लेम बघितले आणि स्वतःचं अनालिसिस केलं. आणि हे तर आपल्याला सुरुवात झाली, पर्यंत गेलं का 2-4 पायऱ्या चढल्या का धाप लागते, असं हे जे आहे मी तेव्हाच ठरवलं इथून पुढे मला माझे पिरियड सायकल रेग्युलर हो अथवा ना हो हे औषधं खायचे नाही. डॉक्टरांना राम जे यायचं ते, तसंही आपल्याला सेकंड बेबी पाहिजे नव्हतं तेव्हा ते ठरलेलं होतं. तर त्याच्यामुळे मी ते फुल स्टॉप दिला. पण नंतर पुन्हा DXL लाईफमध्ये आल्यानंतर फुल स्ट्रेंथने RGGL मॉडेल त्याच्या आयुर्वेदा सिरीजचे जे प्रॉडक्ट आले, कारण की मला वाताचा पण खूप भयानक त्रास होता. झोपेत अक्षरशः मला उठून पूर्णपणे काहीतरी गरम शेक दिल्याशिवाय मला सरळ उभं पण राहता येत नव्हतं, असा वाताचा त्रास पण व्हायचा. मग मी म्हटलं हे सगळ्या प्रॉब्लेमला आपल्याला जर माहिती आहे तर तू का घेत नाही. हे माझ्या मनाशी मी भांडली एक दिवशी की तुला जर हे सगळं माहिती आहे, तू जर समोर सरांनी जसं सांगितलं 80-90-100 लेडीजला पुढे घेऊन तू सांगत होती, तर स्वतःचं डोकं स्वतःसाठी का नाही वापरत. हे मी माझ्या मनाला खूप एक दिवशी म्हणतात ना स्वतःला बोलणे त्या पद्धतीने केलं आणि
मजबूत गॅनोडर्मा खायला सुरुवात केली. तर मी मगाशी म्हणते ना, मी नंतर सांगेल मी किती खाते. आजच्या डेटला मी 15 RG, 15 GM, 15 त्याच्यामुळे आता मग हा रिझल्ट मी इथे का दाखवलाय. PCOS पॉलिसिस्टिक ओव्हरी क्लिअर कशा झाल्या, तर मी तिथून पुढे तो बंद केलं. मग नंतर मी हे जेव्हा सुरू केलं, 1 RG, 1 GL, 2, 3, 4 जी आपण सिस्टम सांगतो त्या पद्धतीने गेली. तर नंतर एक 6-7 महिन्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपली सायकल तर ऑटोमॅटिकली रेग्युलर झाली. जी औषधं घेतल्याशिवाय येतच नव्हती, आली तर आली, नाही तर नाही. तर पहिले तर माझी पिरियड सायकल रेग्युलर झाली. देन सगळ्यात महत्त्वाचा हा जो चौथा रिझल्ट आहे, जो की माझं फेब्रुवारीमध्ये माझी प्रेग्नन्सी टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह आली. माझी मुलगी आहे, त्यामुळे मी तो डिसिजन बॅकफूटवर घेतला. नाहीतर DXN ने ही सगळ्यात मोठी करामत केली होती. आणि आजची जर बघितली तर आज लग्न लेट होतात, PCOD, PCOS, पॉलिसिस्टिक ओव्हरी हे सगळे प्रॉब्लेम इतके भयानक वाढले आहेत की लोकांना मुलं होण्यासाठी लाखो खर्च करावा लागतो, पण होत नाही. तर ही सगळ्यात मोठा रिझल्ट आहे माझ्यासाठी तरी. आणि मी त्या दिवशी म्हटले, मी ह्या रिझल्टची एक्सपेक्टेशन नव्हते केले, पण काय माहिती की त्याची एनर्जी माझ्यात येण्यासाठी काय होईना मला हा रिझल्ट पण RGCL ने दाखवला की ती जी माझ्यामध्ये येणार. कारण मी बघितलं, सरांनी पण एका मीटिंग मध्ये सांगितलेलं की कुठली तरी महिला होती की तिला इतक्या वर्षानंतर 40 नंतर का पिरियड्स गेले, नंतर पुन्हा स्टार्ट, त्यांना मूल झालं. हे मी हे रिझल्ट युट्यूबवर पण बघितले. पण मी म्हटलं की मला तर परमेश्वराने स्वतःच अनुभूती दिली नाही बाई, हे होतं सगळं प्रॉब्लेम होते. तर हा सगळ्यात मोठा. तर नक्कीच गॅनोडर्मा, RGCL